तर नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही सर्वजण. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी, पंढरीतल्या सर्व लोकांसाठी खुशखबर आहे की आपला जो पंढरीचा धरण आहे ना, तो आता नवीन बांधत आहे. तर आज आपण या ब्लॉगमध्ये पंढरीचा धरणाचं काम जो सुरू आहे तो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपली जर ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बऱ्याच जणांना आपली व्हिडिओ ही शेअर करा. हा बघा, इकडे पंढरीच्या धरणाचं काम सुरू आहे. आता पाणी अडवण्यासाठी माती ठेवलेली, त्या आता सध्या तर आता काढायला सुरू केलेलीच आहे. आणि हा समोर इकडे बंधारा बांधलेला आहे, म्हणजे पाणी अडवत आहेत. दोन्ही साईडचा पाणी अडवत आहेत, म्हणजे तिकडे मध्ये बंधारा बांधला की इकडे काम सुरू राहील. आणि धरणाचा बहुतेक नाही बोललो तरी बराच पाणी असा एकदम कमी झालं. तिकडचं पूर्ण भाट भार आली, अशी जमीन पूर्ण दिसत आहे. एवढा पाणी धरणाचा कमी झाला आहे. तर काम सुरू आहे, तर पाणी तर पूर्ण खाली करायच लागेल बहुतेकचं. तरी पण मध्ये बंधारा खालतात, राहिलं तर राहील पाणी. इथपर्यंत पाणी होतं मित्रांनो. हिला चाळी म्हणतात. हिचा उपयोग आहे ना, खाली मोरी आहे ह्याच्या खाली, ती दाखवतोच तुम्हाला मोरी. इथपर्यंत पाणी होतं, पुन्हा चाळीपर्यंत असं मध्येच बंधारा खाल्ला, म्हणजे पाणी राहण्यासाठी धरणामध्ये. तर सर्व पाणी खाली जाईल. हो का, तुम्ही पंढरीच्या धरणावर तर आला असालच कधी ना कधीतरी. बघा, इकडे माती आता नेली जातात, दगडी वगैरे फोडून सगळे त्या साईडला सर्व नेत आहेत. आताच एक डंपर खाली करून आलेला आहे तिकडे पाण्यामध्ये. हा दुसरा जात आहे. दगड पडला खाली, एक दगड खाली पडला. मित्रांनो, जेवढा काम दिसतो तेवढा रिक्षी पण आहे हा काम. बघूया आता, जेव्हा पूर्ण आपला जो धरण आहे ना पंढरीचा, तो जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपल्या व्हिडिओ नक्कीच येतील यूट्यूबवरती. पाच फोकणेला 5 अजून असतील त्या साईडला. त्या समोरच्या साईडला तिकडे समोरची जी कातलबाग दिसते मित्रांनो, त्या साईडला दरवाजा आहे. धरणाचा जो दरवाजा असतो ना पाणी जाण्याचा, त्या साईड नाही. पण आता तिकडचा जो दरवाजा आहे तो बंद केलेला आहे माती टाकून. कमसे कम 4-5 महिने झाले असतील हा धरणाचं काम सुरू करायला घेतलेला. तरी पण बघा, एवढा काम आता त्यांनी घेतलेलं आहे पूर्ण करून. बघूया, एका नवीन रूपामध्ये आपल्याला धरण बघायला भेटेल. आणि सर्व माणसांची राहण्याची सोय वरती केलेली आहे. तिकडे कॉलेज वगैरे लावलेले आहेत. त्या साईडला पण खाली काम चालू आहे तिकडे.